जय राम कृष्ण हरे हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचने रूपपाता लोचने लोचने रूपपाता लोचने लोचने सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने साधने तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जो विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखोमा देवीवर बाप रखोमा देवीवर बाप रखोमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर घुमा देवी बापर घुमा देवी बापर घुमा देवी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा
कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम घेन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा घेन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया नाम कीर्तन संतांची पूजा हरिनाम कीर्तन संतांची पूजा नाम कीर्तन संतांची पूजा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन लोटांगण महाद्वारी घालील लोटांगण महाद्वारी घालील लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते आनंदे निर्भय सोबते ठाई आनंदे निर्भर असो भलते आनंदे निर्भय सोबते ठाई दुःखा नाही चाल आम्हा सुख दुःख नाही ताड कसायासन करीन धरी आणि कसायासन करीन धरियास कसायासन करीन धरी आणि कसायासन करीन धरियास उदास सर्व भावे होईन उदास सर्व भावे होईन उदास सर्व भावे श्यामागरी कामारिते दास मोक्षामा घरी कामारी ये दासे श्यामागरी कामारिते मोक्षामा घरी कामारी ये दासे होय सांगो ऐसे तुका म्हणे होय सांगो ऐसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन लोटांगण महाद्वारी गायन लोटांगण महाद्वारी गायन लोटांगण महाद्वारी कुमारी हरे जय कुमार कुमारी बार हरे देव कुमार कुमारी देव कुमार कुमारी कुमार कुमारी याजसाठी देवा याजसाठी देवा घेईन मी जन्म 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 साठी देवा याज साठी देवा घेईन मी जन्म याज साठी देवा याज साठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे
पूजन संतांचे पूजन तुझी चरण सेवा साधमया तुझी चरण सेवा साधामया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन कालीन लोटांगण महाद्वारे गालीन लोटांगण गालीन लोटांगण महाद्वारे गालीन लोटांगण गालीन लोटांगण लोटांगण घाली लोटांगण घाली लोटांगण घाली घाली
संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे विठ्ठल 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 हा बाबा हा विठ्ठल हॅलो हॅलो घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर सोबलते ठाई सुख दुःखा नाही चाडामा अनेक सायास न करीन धर्यास होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी मोक्षमा घरी कामारी ते दासी मोक्षमा घरी कामारी ते दासी होय सांगवायसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरूचा सुका केला सराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुगुटे जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बीन शंभो मज कोण तारी रे प्रभो मज कोण तारी रे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणावतारं
दिवाकरं श्रीराम चंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन ले मेरी पुकार, पवन सुत बिनती मनोवार, पवन सुत बिनती मनोवार। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अतिकरण, तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता मस्तक हे पायावरी। या 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 वारकरी संतांच्या घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार परमात्मा श्री पांडुरंगाची कट्टर अनुयायी भक्त वैराग्य राग रसिक देहू निवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा यांचा 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा अभंग आपल्या सर्वांच्या समोर प्रस्तुत केलेला आहे। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपलं उपास्य दैवत परमात्मा श्री पांडुरंगाच्या समक्ष आपल्या जीवनातील अलौकिक अद्भुत असामान्य परंतु अत्यंत धाडसाची जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात की देवा मी पुन्हा जन्म घेणार आणि तुमच्या चरणाची सेवा करणार ही माझी प्रतिज्ञा आहे। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि परमात्मा श्री पांडुरंग या दोहोंमधला संवाद तुकोबारायांनी इथे विषेद केलेला आहे। अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं अगत्याचं आहे। परमश्रद्धेय परमपूजनीय वैकुंठवासी मातोश्री गंगा भागीरथी वेणुबाई दामू झनकर आई साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं झनकर परिवारानं आज त्यांचा हा पुण्यस्मरणाचा पुण्यतिथीचा वर्ष श्राद्धाचा अभिनव असा उपक्रम आपल्या मातेच्या चरणी असलेली अतिवाशी श्रद्धा प्रेम माया जिव्हाळा आपुलकी व्यक्त करण्यासाठी आजचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा आयोजित केलेला आहे। मातोश्रींच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सन्मान्य श्री शिवाजीराव दामू झनकर, त्याचप्रमाणे चिरंजीव ज्ञानेश्वर दामू झनकर, गंगा भागीरथी नर्मदाबाई दामू झनकर, गंगा भागीरथी सखुबाई पर्वत झनकर, त्याचप्रमाणे त्यांची नात सौ पूजा सुनील कातोरे, सारिका तुकाराम मते, छायाताई रोशन शिंदे, काजल ज्ञानेश्वर झनकर, त्याचप्रमाणे चिरंजीव ऋषिकेश शिवाजी झनकर, संकेत ज्ञानेश्वर झनकर, पुतणे श्री नवनाथ भाऊ झनकर, रामहरी भाऊ झनकर, त्यांचे सर्व चिरंजीव, त्यांच्या सुना या सर्व परिवारानं अत्यंत श्रद्धेनं हा पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांची महत्त्वपूर्ण अशी उपस्थिती आहे, आपल्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले माझे अत्यंत जिवलग मित्र नाशिक जिल्ह्यातले सगळे वारकरी रत्न, गुणी गंधर्व गायनाचार्य मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये परमश्रद्धेय आदरणीय संगीत अलंकार संगीत रत्न परमश्रद्धेय रोहिदासजी महाराज मते गुरुजी, परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्ती परायण संगीत अलंकार शिवरामजी महाराज बोराडे, त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्ती परायण भास्कर महाराज,
त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील वारकरी युवा मृदंगरत्न मृदंगाची कार्यशाळा ज्यांनी निर्माण केलेली आहे वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपानं, असे नाशिक जिल्ह्याचं भूषण मृदंगरत्न आदरणीय परमश्रद्धेय भूषण महाराज जाधव, त्याचप्रमाणे त्यांच्याच संस्थेतील सर्व टाळकरी विद्यार्थी, माझ्यासोबत माझे अत्यंत जिवलग सहकारी हार्मोनियम वादक, आता नवीन पदवी द्यावी लागेल त्यांना, हार्मोनियम आचार्य अशी माऊली महाराज भागवत, आणि अत्यंत दर्जाची उत्कृष्ट अशी कीर्तन परंपरेला वारकरी गुणी गायकांना जशी साऊंड सिस्टीम आवश्यक असते अशी अत्यंत उत्कृष्ट दर्जाला अशी साऊंड सिस्टीम. तुम्हाला मनापासून धन्यवाद. विनेकरी आत्ताच मला दिसलेत माझे अत्यंत जीवलग मित्र गौतम महाराज टहाकारीकर या ठिकाणी उपस्थित आहे. या परिवारावरती प्रेम करणारे जनकर परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार स्त्री पुरुष आपण सर्व स्नेही सज्जन मंडळी, मातोश्री वेणुबाईंच्या पवित्र चरणकमली आजची ही कीर्तन सेवा समर्पित करण्यासाठी ज्यांनी मला निमंत्रण केलं ते नाशिक जिल्ह्यातील आपल्या सर्वांचे लाडके जिवलग स्नेही मित्र, आम्हा सर्व वारकऱ्यांचे जिवलग मित्र, आधारस्तंभ आदरणीय हरिभक्तीपरायण तानाजी भाऊ वाकचौरे यांच्या निमित्तानं आजचा हा योग आलेला आहे. या व्यासपीठावरती आपण सर्वजण उपस्थित आहात. जास्तीचा वेळ, हा प्रेमाचा संवाद आहे आणि सगळे जिवलग मित्र आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा यांचा अभंग सेवेकरता निवडलाय. थोडासा मॉनिटर बेस द्या त्याच्यात. तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा प्रतिज्ञा करतात. शिवराम महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा म्हणतात की देवा मी जन्म घेणार. कशा करता घेणार महाराज जन्म? देवा तुमच्या चरणाची सेवा मला करायची आहे म्हणून मी जन्म घेणार. महाराज तुम्ही माझ्या चरणाची सेवा करत नाही असं तुम्हाला वाटतं का? तुकाराम महाराज म्हणतात करतोयच, नुसती या जन्मात नाही करत. देवा तुमच्या चरणाची सेवा करण्यासाठी आतापर्यंत एक जन्म नाही, मागे बहुता जन्मांती हेच करीत आलो आम्ही, दुसरं काही केलंच नाही. मी एका जन्मात एका अवतारात हाची दंडा गोविंदाचे गोवाडे गोविंदाचे गोवाडे गोविंदाचे हाती दादा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे. दिवसाही तुझंच भजन करतोय आणि रात्रीही तुझंच भजन करतोय. लोक व्यापार करतात, मी तुझ्या भक्तीचा धंदा करतो. धंदा धंदा हा व्यावहारिक सत्तेतला शब्द नाही. धंदा हा आध्यात्मिक पारमार्थिक भक्ती जीवनाला पूरक. तुकाराम महाराज म्हणतात एक जन्माचे नाही रे देवा, अनेक जन्म. तुम्ही आता चालीची चुटूक लावून दिली मला. महाराज म्हणतात तुझी सेवा ही मला कुणाकडून मागून घ्यायची नाही. माझ्या वडिलांची मिरास गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा वो पांडुरंगा. हक्क आहे, मिरासी आहे, वडिलोपार्जित आहे. मग तरी पण का एखादी आवडीची गोष्ट एका वेळेला जर खाली तर खाऊन पोट भरतं का? नाव काय तुमचं? हिरामन दादा. ना हिऱ्यासारखाच माणूस हिरामन भाऊ डोंगरे डोंगरे पाटील. एक आवडीची वस्तू आवडीचा पदार्थ एकदा खाल्यावर पोट भरतं का? नाही भरत ना. पुन्हा खावी वाटते की नाही? पुन्हा खावी वाटते.
तुकाराम महाराज म्हणतात, देवा वा माझा सगळा जीव, माझी सगळी आवड तुझ्या चरणात आहे. वा मला तुझे चरण सोडून माझ्या आयुष्यात कुठेही या मनाला रमवावं असं वाटत नाही. वा वा आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. माझ्या मनाला विश्रांती तुझ्या चरणाशी. तुका म्हणे पोट झालेची न धाय, खादलेची खाय आवडीने. मनाला विश्रांती जर तुझ्या चरणाशी पाहिजे असेल तर मला एका जन्माची विश्रांती नको. जन्म जन्मांतरी तुझी चरण सेवा साध्य जी आहे ती पुन्हा जोडण्यासाठी मला जन्म घ्यायचा. ही प्रतिज्ञा तुकोबाराय सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. घेईन मी जन्म यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा राधा दया, तुझी चरण सेवा राधा दया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुझी चरण सेवा सर्वया, तुझी चरण सेवा सर्वया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा सर्वया, तुझी चरण सेवा. देवा मी जन्म घेणार अशी माझी प्रतिज्ञा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय भगवंताच्या चरण सेवेसाठी जन्म घेणार अशी प्रतिज्ञा करतात. पंढरी बाबा, तुम्हाला जर देवानं विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या सांगण्याच्या अगोदर मी देवाच्या कानात सांगेल, देवा या जन्मात या माणसामध्ये भक्ती करण्याची एवढी तळमळे वा वा वा. तरी त्यांना पाय नाही, फक्त पुढच्या जन्मामध्ये त्यांना पाय दे आणि अशी भक्ती करण्यासाठी असं बळ दे, या जन्माची फेड पुढच्या जन्मात करते. असं वारकरी वैभव आहे, अप्रतिम. आज लेट कशी काय झाली? कशी काय? गाडीची अडचण होती. तुम्ही 5 मिनिटं जरी आले ना बाबा वा वा. तरी आमचं मन भरत आहे. 5 मिनिटं. काही माणसांना सगळे पण काहीच करत नाही, काहीच नाही. काहीच नाही. या माणसाची कुठलीच सोय नाही, वा परंतु सगळ्यात पुढे आहे. ही तळमळ आहे. तानाजी भाऊनी सांगितलं मला, आम्हाला बाळकडू त्यांनीच दिलं. आणि असा पैलवान तुमच्या पाठीशी असल्यावर दुसऱ्या पैलवानाची गरज काय? मला वैभवच वाटतं हे सगळं. चला, प्रतिज्ञा करतात. मला प्रश्न विचारायचा आहे, भूषणदादा का करतात? मानवी जीवन हे संकुचित जीवन आहे आणि संत जीवन हे व्यापक जीवन आहे. संत जीवनाला 2 विशिष्ट भूमिका आहे. आपल्या जीवनाला भूमिकाच नाही. आज काय करायचं याचं सुद्धा बऱ्याच लोकांचं प्लॅनिंग नाही. तुकोबारायचं पुढच्या जन्माचं प्लॅनिंग आहे. काय आहे का प्लॅनिंग? आज काय करणार आहे तुम्ही? कीर्तन झाल्यावर जेवणारे हे प्लॅनिंग
पक्क ठरलेलं आहे, त्याच्यात काही प्लॅनिंग चेंज करायची गरज नाही, ते ठरलेलंच आहे. तुकाराम महाराजांचं प्लॅनिंग पुढच्या जन्माचं आहे, मी जन्म घेणार. का? संत जीवनाची पहिली भूमिका जनकल्याण. काल एका मोठ्या नेत्याने वारकरी संप्रदायाची भूमिका स्पष्ट केली, 100% चुकीची. की 40% असा फरक आहे, 60% तसा फरक आहे. तुमचा संबंध कुठे येतो वारकरी संप्रदायाशी? पंढरीची वारी माहित नाही, शाकाहार माहित नाही, बरोबर, पांडुरंगाचं भजन माहित नाही, तुम्हाला वारकरी संप्रदायावरती मत मांडण्यासाठी तुमच्या दारात आलं कोण होतं? वा वा. 60% कीर्तनकार असेल, 40% कीर्तनकार कसे? तुमचा काय संबंध कीर्तनकारांचा? कीर्तनकारांच्या अडचणी तुम्हाला माहिती आहे. प्रवासामध्ये कीर्तनकार प्रवासात करता करता आतापर्यंत 100 कीर्तनकार ऍक्सिडेंटली मेले असतील, हजारो गायक वादक ऍक्सिडेंट मध्ये मेले असतील. तुम्ही विचारलं कधी? 2 रत्न गेले की नाही परभणीचे? शून्यात प्रपंच आहे त्यांचे, शून्यात. उचलायची जीभ, लावायची टाळूला, जगून पहा, वा. मग कळेल. तानाजी भाऊ म्हटले मला सावकाश गाडी चालव, म्हटले की नाही 5 मिनिटं लेट. बाबा ह्या रस्त्यानं माझी गाडी 125च्या स्पीड नव्हती का? उशीर होता का म्हणे. लोक शिव्या घालतात. तुम्हाला करायचं काय? राम राम करून निघून जा ना तुम्ही. रात्रंदिवस रस्त्यावर फिरणारी एक जमात आहे, आणि ती कीर्तनकारांची, वा. टाळकऱ्यांची, वारकऱ्यांची. हे लक्षात घ्या तुम्ही. कशा करता बोलतो मी? आपल्या जीवनाला भूमिका नाही, संत जीवनाची पहिली भूमिका जगाचं कल्याण, आणि संत जीवनाची दुसरी भूमिका आत्मकल्याण. इथे ज्यावेळेला संत अवतीर्ण होण्याचा विचार करतात जनकल्याणासाठी, त्यावेळेला दुसरा तिसरा कोणताही अजेंडा या समाजापुढे ठेवत नाही. या समाजापुढे, या विश्वापुढे, माणसांपुढे एकच अजेंडा ठेवतात. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा दराया कारण उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा. आम्ही आमच्या करता आलोच नाही. जन जड जीव, जीव जडाच्या जनाच्या कल्याणासाठी तुमच्यासाठी आलो. संतच का आले? मला आई आहे, मला बाप आहे, आपल्या सगळ्यांना आई बाप, एक वर्ग पोरका आहे, त्या पोरक्या वर्गाचं नाव आहे समाज. समाजाला आई नाही, बाप बरेच आहे. दर 5 वर्षांनी पंचवार्षिक योजना होती आपल्या बापांची. आपण अनेक बाप तयार केले. याचा बाप त्या पक्षाचा, त्याचा बाप त्या पक्षाचा, त्याचा बाप त्या पक्षाचा, याचा बाप त्या गटाचा, त्याचा बाप त्या गटाचा. आणि आपण आपल्या बापाच्या, जन्मदात्या बापाचा कधी वाढदिवस साजरा केला नाही. आणि 50,000चं होर्डिंग एक्सप्रेस हायवेच्या कडेला लावतो, आमचे आधारस्तंभ. तुझा बाप मेला का? आमचे प्रेरणास्थान, बापाची प्रेरणा चालली. पुढच्या पायरीवरती गेल्यानंतर पुढची 26वी पायरी नाही, म्हणजे त्याचा आधार गेला. त्या पोराचा तोल गेला दगडांच्या पायऱ्या. पोरगा असा पाशीमागे झुकला, आईच्या काळजाचा ठोका चुकला. आईनं आकांत आरोळी केली, बाळा चुकीचा पाऊल टाकू नको, पडशील, तुझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल. आईनं बाळाला पहिल्याच पाऊलात सांगितलंय, चुकीचा पाऊल टाकू नको. मुलीला पण सांगितलं, बाळा मोबाईल दिला तुला 11वी नंतर, पण चुकीचा पाऊल टाकू नको. कुणाच्याही नादी नावं, फ्रेंड लिस्ट मध्ये कोणच्या.
आपल्याला फेसबुकची एवढी खतरनाक फ्रेंड लिस्ट आहे, त्याच्यात आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मामाचा पोरगा नाही, आत्याची मुलगी नाही, सारी दुनिया कचऱ्याच्या रूपानं भरली. पण जवळचे नातेवाईक तुम्हाला फेसबुकला चालत नाही. त्याचे प्रताप कळाले ना तुम्हाला. आई पहिल्याच पाऊलाला सांगत असते, पहिल्याच पाऊलाला आई पळत जाते आणि 26व्या 25व्या पायरीवरती गेलेल्या बाळाचा जो तोल गेलाय त्या तोलाला त्या पुढं जाऊन त्याला स्वतःच्या ओंजळीमध्ये पकडते, त्याचा गाल पकडते, चापट मारते. तुला सांगितलं होतं ना चुकीचा पाऊल टाकू नको, तुला बोलले होतं ना त्या मार्गाला जाऊ नको, तुला बोलले होते ना तिच्या नादी लागू नको, तुला बोलले होते ना चुकीची मैत्रीण करू नको जे तुला दुसरे मित्र तयार करून देते. सावधान, तुमच्या मैत्रिणी सुद्धा तपासल्या पाहिजेत. आई, मी आळंदीला गेलो ना, तानाजी भाऊ रोहिदास महाराजांना आम्ही सोबतच होतो. मी अगोदर अगस्तीमध्ये राहत होतो. मी 16 वर्षाचा होतो त्यावेळेला आळंदीला गेलो, अगस्ती आश्रमात राहत होतो. ते 4थीला एक पोरगा होता आणि त्या पोराचं नाव विशाल होतं. मी दुसऱ्या मजल्यावरती होतो. 11 11:30 वाजले. हे दिवस उन्हाळ्याचे. या दिवसात मधुकुरी यायला टाईम लागतो आणि पोरांना भुका लागतात. रात्रीच्या शिळ्या भाकरी लाल तिखट खाल्लेलं पोटात आग पेटते, हाय की नाही? ते विशाल नावाचा 4थीचा पोरगा दुसऱ्या मजल्यात वरती आमच्या गॅलरीत फिरत होता. आमच्या गॅलरीतून चाकणचा रोड दिसतो. तो तिकडे बघायचा असं. म्हटलं विशाल काय रे इकडे, तिथं का उभं राहिलं तिकडे काय पाहतो? तो म्हटलं काही नाही, मधुकरी आई आली का नाही पाहतो का. रात्री जेवलो नाही म्हटलं, भाकरीच नव्हत्या, शिळ्या भाकरी नव्हत्या. मला आज सकाळी 8 वाजल्यापासून भूक लागली. मला आज आईची आठवण आली. मी घरी होतो, 9 वाजल्यापासून माझ्या पाठीमागे गुळाचा काला केला, तूप टाकलेली वाटी घेऊन माझ्या मागं लागायची. 4च महिने झाले मला आईची किंमत कळाली. आई काय असते, स्वतः न जेवता बाळ जेवल्यानंतर जिची भूक भागते ती आई असते, ती आई असते. आपण या जगतातलं बघितलेलं पहिलं चित्र कुठले? आपण या डोळ्यानं बघितलेलं जगातलं पहिलं चित्र कुठले? आई. आपल्या वाणीच्या उच्चाराचं पहिलं अक्षर कुठलं आहे? सबसे बडी है माँ पागल, सबसे बडी है माँ, ओ सबसे बडी है माँ पागल, सबसे बडी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, भगरे सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. बाळराजे शिवाजी महाराज लढाईवरती जायचे. आऊसाहेब जिजाऊ माता जगदंबेच्या समोर प्रार्थना करत बसायच्या. अन्न पाणी सेवन करत नव्हत्या. जगदंबे, माझा बाळराजा लढाईवरती गेलाय, त्याचं रक्षण कर माते, त्याचं रक्षण कर. सतत काळजी करणारी आई. आपण दुनियादारी करतो, साऱ्या जगात फिरतो,
पण आपल्या आयुष्याचं संरक्षण कवच आपल्या घरात आपल्या आईच्या रूपानं असतं, आपल्या बापाच्या रूपानं असतं. ओ देती है दुआ ओ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी आई पडण्यापासून वाचवते. आई कायम काळजी करते. जगातले अपराध पोटात घालणारं या जगातलं एकमेव न्यायालय कुठलं असेल तर ते आई आहे. आई पडण्यापासून वाचवतात. जिथे आईची भूमिका थांबते तिथे संत रूपी आईची भूमिका सुरू होते. आई पडण्यापासून वाचवते आणि संत अज्ञानात बुडण्यापासून वाचवतात. बुडता हे जन बुडता हे जन न दिखावे डोळा ये तो कणवाळा म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जनकल्याणासाठी या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करतात. आल्यानंतर इथं एका प्रकारची माणसं नाही दिसत. माणसं अनेक प्रकारची आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. श्रीमद भगवद्गीता सांगते त्रिभिर गुणमये भावैरेभिः सर्वमिदं जगत. 1000 प्रकारचे जरी असले तरी वर्गीकरण 3च रूपात आहे. तमोगुणी, रजोगुणी, सत्वगुणी. तमोगुणी माणसाच्या ठिकाणी अज्ञान, रजोगुणी माणसाच्या ठिकाणी सत्ता संपत्ती आणि सत्वगुणी माणसाच्या ठिकाणी शुभ संकल्प असतात. तमोगुणी माणसाच्या ठिकाणी अज्ञान आहे, त्याला आज्ञा म्हणायचं. रजोगुणी माणसाच्या ठिकाणी सत्ता आणि संपत्तीचा मद आहे, त्याला प्राज्ञ म्हणायचं. आणि सत्वगुणी माणसाच्या ठिकाणी शुभ संकल्प आहेत, त्यांना सुज्ञ म्हणायचं. अज्ञ काय करतो, प्राज्ञ काय करतो आणि सुज्ञ काय करतो 1 मिनिटात सांगतो. अज्ञ करतो अवज्ञा, प्राज्ञ करतो आज्ञा आणि सुज्ञ करतो प्रतिज्ञा. अवज्ञा कधीच कुणाची करू नये. अवज्ञा करणं अधर्म आहे. आईचा अपमान करणं धर्म का अधर्म? अधर्म. बापाचा अपमान करणं धर्म का अधर्म? मोठ्या भावाचा अपमान माणसात करणं धर्म का अधर्म? बोला ना. अधर्म. अधर्म. आता उदाहरणादाखल सांगतो. बरं, आईचा अपमान करणे अधर्म आहे, पण ऐका ना, रामायणातली गोष्ट आहे. भरतानं आपल्या आईचा अपमान केला. भरताच्या आईचं नाव काय? कैकेयी. तो तिला चांडाळीन म्हटलास. तुझ्या पोटी जन्माला येऊन स्वतःला मी दूषण देतो. भरतानं आपल्या आईचा अपमान केला. धर्म केला का अधर्म केला? भरतानी धर्म केला. कृती अधर्माची, परिणाम धर्माचा. आपला हेतू काय आहे? एक जणांनी एकमेकाच्या कानाखाली टेकवली, खाटकन कानामागे टेकवली. शेजारची माणसं म्हटली, अरे काय बावळट माणूस आहे, त्याच्या कानामागं केवढा मोठा माणूस आहे. अरे अरे का मारली माहिती? त्याच्या कानाजवळ मधमाशी होती. इथे कानाच्या पळीजवळ खाटकन काने मारलं. ते चुकीचंच आहे, पण हेतू कृती अधर्माची, परिणाम धर्माचा. प्रल्हादानं आपल्या बापाचा अपमान केला. कुणी? प्रल्हादानी. प्रल्हादाच्या बापाचं नाव काय? हा, मला माहित नाही म्हणून सहज विचारलं मी तुम्हाला. कृती अधर्माची, परिणाम धर्माचा. प्रल्हाद जनक बिभीषण बंधू राजमाता निंदूधर भरते गेली. देव जोडे तरी करावा अधर्म. अज्ञा अवज्ञा करतात, प्राज्ञ आज्ञा करतात. आज्ञा वेदानं करावी, आज्ञा संतांनी करावी आणि आज्ञा भगवंतांनी करावी. वेदाची आज्ञा काय माहिती? वेदाची आज्ञा. आजचा पुण्यस्मरण सोहळा या सूत्रात बसतो. वेद आज्ञा, वेदाची, वेद प्रणित सोहळा आहे.
वेदाचं पहिलं सूत्र आहे, मातृदेव भव पितृदेव भव. आईला देवा समान माना. आई देव आहे. तुम्ही देवाच्या पोटी अवतार जन्म घेतला का आईच्या पोटी जन्म घेतला? मला उत्तर द्या ना ताई साहेब. तुम्ही देवाच्या पोटी जन्म घेतला का आईच्या पोटी जन्म घेतला? आईच्या पोटी जन्म घेतला. मग तुम्ही तुमच्या करता देव देव आहे का आई देव आहे? आई देव आहे. तुम्ही कुणाची पूजा करता? देवाची करता का आईची करता? खरं सांगा, तुमच्या आईची शपथ आहे तुम्हाला. आईची पूजा नाही करत, देवाची पूजा करतो. BP वाढली, शुगर वाढली, ती म्हटली बाळा अरे गोळ्या आण, डॉक्टर घेऊन चाल, माझा कापरा होतो, माझा घसा कोरडा पडतो, मला सारखी सारखी भूक लागते, 15-20 वेळा मला वॉशरूमला जावं लागतं, दवाखान्यात नाही रे. तो म्हटलं मला वेळ नाही, मला पंढरपूरच्या वारीला जायचंय. वारी राहू दे तिकडं, आईची सेवा कर. 1 वर्ष वारी नाही झाली तरी चालेल, आई महत्वाची आहे. बायकोचा वाढदिवस माहिती आहे, पण आईची पुण्यतिथी माहित नाही काही काही नालायक लोकांना. आई वेद सूत्र आहे. आई एक प्रवचन झालं, महाराज प्रवचन करून चालले होते. महाराजांनी खूप आई सांगितली, खूप सांगितली, बापही सांगितला. त्या प्रवचनात नेमका त्यांचा बाप होता. व्यासपीठावरून खाली आल्यानंतर लोक महाराजांच्या पाया पडत होते. आईची आणि बापाची व्याख्यानं त्यांनीच करावी ज्यांनी आई बापाची सेवा केली. श्रद्धांजली त्यानंच व्हावी ज्याचा त्या परिवाराशी संबंध असेल. नाहीतर मग बोर्डाकडे पाहतो, मग नाव घेतो आणि यांचे ना आमचे जवळचे संबंध होते. 25 वर्षाचे संबंध म्हटलं. काय संबंध? काय संबंध? बोर्डा का पाहून. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. रिअल फॅक्ट सांगतो तुम्हाला. स्टोरी क्रिएट नका करू, जगून दाखवा. पंढरी बाबाला माहिती आहे, मी 4 महिने SMBT हॉस्पिटलला मुक्कामाला होतो. किती महिने तुम्हाला माहिती आहे? मला त्यावेळेला यांनी खूप मदत केली. पखवाज वाजवतो दिनेश दादानी. ऑपरेशन झालं आणि आईला एअरबेड पाहिजे होता. एअरबेडची किंमत 9,000 10,000 इन्स्टंट पाहिजे होता. आणि 2 तासात सकाळी 8ला ऑपरेशन चालू झालं. रात्री 8:30ला बाईला आई बाहेर येणार होती. हो, ऑपरेशन थिएटर म्हटलं एअरबेड पाहिजे. मग ट्रेस लावला, कुठे भेटतो? नाशिकमध्ये एक गल्लीच आहे, तिथे सगळ्या गोष्टी भेटतात. हा, गोळे गल्ली ना. मग आता तिथे लोकेशनमध्ये दिनेश दादा, मी कॉल केला त्यांना, 30 मिनटामध्ये गादी घेऊन आला. इथे SMBTच्या पाठीमागे कोकणेवाडी आहे, तिथल्या पोरं जास्त आहे मेडिकलमध्ये. त्या पोरांनी मला 4 महिने मुगाच्या डाळीचं पाणी आणून दिलं. 4 महिने, कारण आईला तेवढंच होतं, नाकातून नळी होती. 18 महिने माझा मोबाईल बंद होता. किती महिने? 18 महिने. म्हणजे 18 महिने मी कीर्तन केलं नाही. मग मी 2 मिनिटं आईबद्दल बोलू शकतो. लायकी पाहिजे ना. आई लय महत्वाची. आईला शुगर असली ना, तिच्या जवळ जायचं, तिच्या गालाची पप्पी घ्यायची, तिला बबड्या म्हणायचं, तिला कुरवळायचं, तिला मिठी मारायची. 1 दिवसात शुगर नॉर्मल होते. माझा अनुभव हा. माझा डॉक्टरनी सांगितलं महाराज आता सगळं संपलं, आम्हीही काही करू शकत नाही, तुम्हाला या प्रसंगाला सामोरं जावं लागेल. इथली गोष्ट सांगतो, इथली. म्हटलं डॉक्टर काही झालं तरी चालेल, पण ऑपरेशन करायचं. मी माझ्या आयुष्याची सगळी कमाई तुम्हाला द्यायला तयार आहे, सगळी. नको बोलले डॉक्टर. 8 लोकांची टीम केली, 8ही डॉक्टर नको बोलले. म्हटलं नाही, करायचंच. माझी सही घेतली, म्हटलं करा. माऊलीची पूजा केली, अभिषेक केला. आईला म्हटलं काही काळजी करू नको, तू कर. 2018ला ऑपरेशन केलं.
फक्त 14 ते 18 महिन्याची गॅरंटी दिली होती. आता 2026 आहे. 2.5 वर्ष बेडवर असलेली माझी आई आता 4 किलोमीटर रोज चालते. वारी नाही घडली मला काही दिवस, कीर्तन नाही झाली, पण त्याचा परिपाक असा, हे केलं पाहिजे. मला काय सांगायचं, आता 17 तारखेला आईसाहेबांचं पुण्यस्मरण आहे. मी जे बोलतो ना, त्या प्रत्येक वाक्याचा इफेक्ट तुमच्यावर किती होतो मला माहीत नाही, पण तानाजी दादावर जास्त होतोय. आणि आज ज्या परिवारात आजचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे वेणू आईसाहेबांचा, त्यांना कळत असेल आई काय चीज लई महत्वाची. महाराज, एक वेळेस देव नाही भेटला तरी चालेल, पण आई कायम जिवंत असावी, बाप कायम जिवंत असावा. हे दैवत या जगातले सगळ्यात श्रीमंत 2च देव आहे. एक देव आहे आई, आणि दुसरा देव आहे पांडुरंग रूपी माझा तुमचा बाप. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काची, माय बाप केवळ काची. न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. न जावे तीर्थासी, न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. आपण सगळे आनंदानं म्हणतो, ते तर सूत्र झालं आता वारकरी संप्रदायाचं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पुंडलिक प्रत्येक वेळेला जय जयकार होतो. भक्त पुंडलिकाच्या नावाचा जय जयकार होतो, देवाच्या नावाचा जय जयकार नंतर होतो. पहिल्यांदा नाव निघतं पंढरीराया पुंडलिकाचं. कोण होते पुंडलिक? पुंडलिकरायांचं पूर्वचरित्र दूषित आहे. पत्नी लंपट होते. स्त्री लंपट वेगळे आणि पत्नी लंपट वेगळे. बायकोच्या पुढे पुढे करणारा पुरुष, तिच्या शब्दाच्या पुढे न जाणारा पुरुष, असे पुंडलिक आताच नाही तेव्हापासून आहे. बायकोच्या शब्दाच्या पुढे अजिबात जात नाही. आई म्हटली पंढरपूरला काशीला जायचे पुंडलिका, काशीला जायचे रे पुंडलिका. बरं सांगतो जरा. गेले आणि बायकोला विचारलं, बायको म्हटली नाही जायचं. आई वडील गेले. 15 दिवसांनी बायकोला लहर आली, चला मला पण काशीला जायचंय. रात्री कीर्तन ऐकलं मी, वेणूबाईच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेले होते मी. तिथे सांगितलं आयुष्यात जन्माला आल्यानंतर एकदा तरी काशी करावी. आपण जन्माला आलो हीच काशी आहे, दुसरी काशी करण्याची गरज काय. पण त्या महाराजाने चांगलंच सांगितलं, एकदा तरी काशी करावी. तुमचे आई वडील त्याच्यामुळेच गेले. हो चला मला जायचंय. पुंडलिक निघाला बायकोला घेऊन. एका नदीच्या काठावरती थांबला. तहान लागली म्हणून त्या नदीच्या काठावरती एक वृद्ध जोडपं होतं. दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, पाय बघितले तर पाय खाली रक्ताळलेले, डोपरं फुटलेले, घोटे तुटलेले, पायाचे नख रक्ताळलेले, कणत विवळत होते ते. पुंडलिकाला वाटलं यांना तहान लागली, पाणी द्यावं. मोठा गडवा भरून पाणी घेऊन गेला आणि त्यांना पाणी प्यायला विनंती केली. वरती चेहरा केला त्या म्हाताऱ्यानं. पुंडलिकानं बघितलं चेहऱ्याकडे.
डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या पुंडलिकाच्या. दुसरे तिसरे कोणीच नव्हते, त्याचे आई बाप होते. पश्चाताप झाला, आई वडिलांना घेऊन काशी यात्रा करू लागला. मला माहित नाही आई बापाची सेवा करून देव मिळेल का नाही, थोडं शॉर्ट करतो वेळेच्या अभावी, परंतु आई वडिलांची सेवा करून देव मिळतो हा वारकरी संप्रदायाचा इतिहास. वारकरी संप्रदायाचा जनकल्याणासाठी अज्ञा अवज्ञा करतात, प्राज्ञा आज्ञा करतात आणि सुज्ञ संत प्रतिज्ञा करतात. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी जन्म घेणार आणि तुमच्या चरणाची सेवा करणार. महाराज फक्त चरणाची सेवा करणार का, अजून दुसरं काही करू शकत नाही का? 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला मिळेल, मग मिळालेल्या आयुष्यात काय करणार? जे करणार ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन मिळालेल्या जन्मामध्ये फक्त चरणसेवाच नाही करणार. तुकाराम महाराज म्हणतात परिपूर्ण भक्ती करते, नामसंकीर्तन, संतांचे पूजन आणि महाद्वारी लोटांगण. कीर्तनाचे अनेक प्रकार आहे, पण सगळ्यात प्रभावी कीर्तन कुठलं असेल तर ते नामसंकीर्तन आहे. आम्ही वृंदावनला गेलो होतो मागच्या सप्टेंबरमध्ये. 600 लोक होते आणि आम्ही एकाच ठिकाणी थांबतो. सप्ताह म्हणजे घटस्थापण्यापासून तर काल्यापर्यंत एकाच ठिकाण. 10-12 कीर्तनकार, 10-12 गायक वादक, अकोले, संगमनेर. तुम्ही म्हटलं ते तुम्हाला यायचं आहे, ते आता ध्यानात राहू द्या तुम्ही. या सप्टेंबरमध्ये जायचं आहे, आता रामेश्वरला जायचं. 7 दिवस तिथेच थांबू. एक वेगळी मोहीम करायची, पिकनिक न करता किंवा टूर्स न करता आपल्या संप्रदायाचा प्रचार प्रसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्याला करायचा आहे. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाशेजारी एक 150 मीटर आम्ही राहिलो होतो. लोक लागेल तेवढ्या वेळा जायचे, पहाटे 2 वाजता नंबर लावायचे, दर्शन घ्यायचे, प्रश्न विचारायचे आणि दिंडी आमची निघाली. दिंडी निघाली आमची 2.5 किलोमीटर. किती? आणि सगळ्या वृंदावनमध्ये त्यावेळेला गुडघ्याभर पाणी होतं. किती?
गुडघाभर. त्याच्यामधले 3 किलोमीटर असा व्यास होता की तिथं पाणी नव्हतं, वरचा पट्टा. प्रेमानंद महाराज, सोहम आश्रम, प्रदक्षिणेचा मार्ग, ते अनिरुद्धाचार्य, ते जे आहे संत, त्या गल्लीला, त्या रस्त्याला दिंडी बघितली. प्रेमानंद महाराजांना इतका आनंद झाला. आमचा काकडा चालू होता दिंडीमध्ये, त्यांनी आम्हाला काकडा म्हणायला लावला. 11 मिनटं थांबले आमच्याजवळ आणि जवळजवळ 21 लोकांच्या अंगावरती त्यांनी शाली टाकल्यानं संवाद केला. त्यांना इतका आनंद झाला. वारकरी जब आते तो मुझे बडा आनंद होता है. आता जवळजवळ सांगून 24 वर्ष होतील. आपण ज्यावेळेला रील्स बघायला सुरुवात केली प्रेमानंद महाराजांच्या, 2 वर्ष झाले, त्यावेळेला सांगितलं होतं त्या लोकांनी की 22 वर्ष झाले प्रेमानंद महाराजांचं डायलिसिस चालू आहे, दोन्हीही बाजूच्या किडन्या दिसत नाही आहे. प्रेमानंद महाराजांना त्यांच्या जीवनाचं रहस्य विचारलं तर प्रेमानंद महाराजांनी मोठं अजब उत्तर दिलं आणि हे विज्ञानालाही आश्चर्यचकित करणारं उत्तर आहे. मेरा जीवन मेरा नहीं है, मेरा जीवन तो मेरे राधा रानी की देन है. मैं जीवित हूँ इसका सही कारण यही है, दोनों बाजू में किडनियां नहीं है. प्रेमानंद महाराजांनी काय केलं? डोंगरे पाटील, प्रेमानंद महाराजांनी काय केलं? एका बाजूच्या किडनीला नाव दिलं राधा आणि एका बाजूच्या किडनीला नाव दिलं कृष्ण. राधा आणि कृष्ण यांना कुणीही वेगळं करू शकत नाही. आणि या भजनानं, या भक्तीनं, या नामसंकीर्तनाने प्रेमानंद महाराजांना जीवदान दिलं. आजही महात्मा या सगळ्या जगाला आश्चर्यचकित करून टाकतो. IPL चालू आहे ना? तुमचा आवडता क्रिकेटर कोणता आहे? विराट कोहली. विराट कोहलीनं प्रेमानंद महाराजांच्या हातानं तुळशीमाळ घातली, एवढं तर लक्षात राहिलं तुमचं? मग तुम्हाला घातल्यावर काय तुमच्या गळ्याला छिद्रे पडतील का? काय याला का खरूच होईल तुम्हाला? प्रेमानंद महाराजांच्या हातून जर विराट कोहली तुळशीची माळ, कंठीमाळ घालतो, त्याची पत्नी, आणि आता तर धर्मपत्नी म्हणायला काहीच हरकत नाही, ती जर वारकरी झाली, ती माळकरी झाली, तिनं अनुग्रह घेतला, एवढ्या मोठ्या लोकांवरती प्रभाव होतो. आपण त्यांच्या इतके ते श्रीमंत नाही ना. कधी होणार? 15,000 20,000 कोटीचे मालक आपण कधी होणार? लोक आपल्याला 5-10 हजार दिले तरी लोकांचे पोट दुखत. आपण कधी एवढे श्रीमंत? त्याला तेवढे कशाला दिले, त्याला तेवढे कशाला दिले? हे उद्योग केले आपण कधी श्रीमंत होणार आहे? तुम्ही देण्याची जोपर्यंत दानत वाढवत नाही तोपर्यंत तुमच्याकडे येत नाही. द्यायला शिका अगोदर. कशाला शिका? द्यायला शिका, हाणायला नका शिकू. प्रेमानंद महाराजांच्या आयुष्याचं एकच सूत्र आहे, जपे जा राधे राधे. इफेक्ट. जपे जा राधे राधे, जपे जा राधे राधे. वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे. धाम अपार, जपे जा राधे राधे. वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे. वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे. अलबेली सरकार, जपे जा राधे राधे. अलबेली सरकार, जपे जा राधे राधे. टाळी. वा, टाळ. गर राधा नामन होतो, रसराज बिचारो रोतो. राधा नाम होतो, राधा नामन होतो, रसराज बिचारो रोतो. राधा नाम होतो, नहीं हो
नहीं हो तो कृष्ण अवतार जपे जा राधे राधे राधा अलबेली सरकार जपे जा राधे राधे राधा अलबेली सरकार जपे जा राधे राधे राधा अलबेली सरकार जपे जा राधे राधे राधा 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 धुमाचा वाढवा धुमाचा बुक्की राधा 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 नाम संकीर्तन जपे जा राधे राधे यही जपो बेड़ा पार हो जाएगा। वृंदावन में कृष्ण जी का भजन कान्हा का भजन नहीं होता है। वृंदावन में जब आपसे भक्त लोग मिलते हैं तो जय कृष्ण श्री कृष्ण नहीं बोलते हैं, सिर्फ यही बोलते हैं राधे राधे जपे जा राधे राधे। नाम संकीर्तन ज्याचं जे उपास्य दैवत असेल त्याचं भजन त्यानं करावं, त्याचं भजन त्यानं करावं। माझा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा। ज्याचं जे उपास्य दैवत असेल त्याचं त्यानं भजन करावं। कितने में 4 में जाते दुनिया के सताए, दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते दरबार में, दरबार में। ज्याचं जे भजन जे उपास्य असेल त्यानं त्या उपास्य देवतेचं भजन करावं। नाम संकीर्तन संतांचे पूजन आणि महाद्वारी लोटांगण। लोटांगण कशाला म्हणतात? आपल्या शरीराचे अग्रभागाचे जे अष्टांग आहेत ते अष्टांग जमिनीवरती टेकवून देवाला शरण जाणे, देवाला सरेंडर होणे, त्याला काय म्हणतात? लोटांगण। आपल्याकडे एक नवी, मला त्याचं सूत्र शोधायचं, हे कधीपासून हे सुरू झालं। आपण आरती झाली का एक अभंग म्हणतो, कोणता? घालीन लोटांगण। आणि कसं लोटांगण घालतो ते ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लोटिली का काठी पडिली जैशी। गौतम महाराज
आपण माऊलीच्या दारामध्ये गेल्यानंतर लोटांगण घालतो. आळंदीतला प्रत्येक विद्यार्थी माऊलीच्या दारात गेला, नामदेव त्या पायरीवरून हैबत बाबांच्या पायरीवरून पुढे गेला की लोटांगण घालतात. ते आळंदीमध्ये जोग महाराजांच्या संस्थेमध्ये एक कुत्रं आहे. माऊलीचं दर्शन झालं की ते जोग महाराजांच्या दर्शनाला जातं आणि तिथे दोन्ही पाय असं ठेकवतात. जसे वारकरी लोटांगण घालतात असं लोटांगण. कुत्रं 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 माऊलीच्या पालखी सोहळ्यासोबत बैल वारी करतात. कोण वारी करतात? बैल. निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यासोबत बैल वारी करतात. बैलन कुत्रे जर त्या मार्गावरती चालायला तयार आहे तर तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज हे संत सोडून दुसऱ्या भोंदुंक जायची गरज काय होती? काय गरज होती तुम्हाला? वेड्या तर तुम्ही. नवरा नको म्हटला तिकडे त्या बाबाला जायला, त्याचा लय गुण येतो म्हणे, बाबा लय भारी, नवऱ्याला सोडून जाते. आतापर्यंत ज्या ज्या नवऱ्याला सोडून गेल्या त्या टेन्शनमध्ये द्या. बुवाक बाबाक भक्ताकडं कॅप्टनकडं ते टेन्शनमध्ये आहेत. त्यांना आता सायकॅट्रिकची ट्रीटमेंट चालू आहे असं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे. काही गरज नाही दुसऱ्या मार्गाने जाण्याची, काहीच गरज नाही. आणि व्यक्ती पूजा करू नका. करायची असेल तर ज्ञानोबरायची, तुकोबरायची, निवृत्ती राहायची, पांडुरंगाची, रामाची, कृष्णाची, तुमचं जे आवडतं दैवत असेल त्याचं करा. जग में सुंदर है दो नाम, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम बोलो श्याम, बोलो श्याम, बोलो श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम बोलो राम बोलो नाम संकीर्तन, संतांचे पूजन, महाद्वारी लोटांगण. इफेक्ट काय, प्रॉफिट काय, पदरात काय? आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. अजून त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे? व्याप्ती करायचीच नाही. अनेक सायास न करी न दर्यास. अंतःकरणाची परमार्थ हा विषय देशांतराचा नाही, परमार्थ हा विषय भाषांतराचा नाही, परमार्थ हा विषय राजकारण्यांचा नाही. त्यांनी सांगायचं नाही 40% कीर्तनकार इकडं 60% कीर्तनकार इकडं. परमार्थ हा विषय हृदयाचा आहे, वृत्तीच्या बदलाचा आहे. होईन उदास सर्व भावे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, मोक्ष मागारी कामारी जे दासे, मोक्ष मागारी कामारी जे दासे, मोक्ष हरिनाम कीर्तन सौदाच भोजन, हरिनाम कीर्तन सौदाच भोजन.
पूजन मोक्षामा घरी कामारी ते दासी होय सांगू ऐशी तुका म्हणे जप तप अनुष्ठानानेही जो मिळत नाही, योग सिद्धीनेही जो मिळत नाही, तो मोक्ष आमच्या घरी दास होतो, आमची सेवा करतो. हा भाव, ही ताकद ज्या चरणाच्या सेवेमध्ये आहे देवा, त्या चरणाच्या सेवेकरता मला जन्म घ्यायचा, ही माझी प्रतिज्ञा आहे. कोणत्या चरणाच्या सेवेसाठी जन्म घ्यायचा त्याचं एकदा नामस्मरण करूया. हात वर करा. आटोपलं कीर्तन. विठोबा रखुमा खरं तर पहिल्यांदा मी या परिवाराला मनापासून कोटी कोटी शुभेच्छा देतो. जशी तुमची अंतःकरणातली भावना आहे तशीच माझ्याही अंतःकरणातली भावना आहे. जशी तुम्ही तुमच्या आईप्रती संवेदनशील आहात तसाच मीही माझ्या आईप्रती संवेदनशील आहे. आपल्या प्रत्येकाला हात जोडून एकच विनंती मला करायची आहे. गेल्यानंतर पुण्यतिथी, वर्ष, श्राद्ध, मंडप, जेवण नाही केलं तरी चालेल, फक्त जिवंत असताना त्यांची सेवा करा. हीच त्यांना खरी आपल्याला जन्म देऊन कृतार्थ केल्याची पावती आहे. असताना सेवा करा. म्हणून मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. चिरंजीव श्रीमान श्री शिवाजीराजे दामू जनकर, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी म्हणजे वेणूबाईंच्या सुनबाई सविताताई, त्याचप्रमाणे चिरंजीव ज्ञानेश्वर, त्यांच्या पत्नी वेणूबाईंच्या सुनबाई कल्पनाताई, आणि हा सगळा परिवार खूप मोठा परिवार आहे. आपल्या सर्वांच्या श्रद्धेला मी त्रिवार नमन करतो. आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं आईसाहेब वेणूबाईंच्या चरणी विनम्र भावना अभिवादन करतो. 17 तारखेला पिंपळगाव डोकरा या ठिकाणी आपल्या सगळ्यांची, याही परिवाराचे ते अत्यंत निकटवर्ती आहे. तानाजीदादा, वेणूबाई कोण होत्या? तुमच्या आत्या होत्या. आत्याचा रोल सगळ्यात मोठा आहे. कुंती श्रीकृष्णाची आत्या आहे. असं समजा की वेणूताई ही तानाजीदादांची कुंती आहे, आणि त्या कुंतीला श्रद्धांजली आखण्यासाठी आजचं हे वेणूगीत, आजचं हे वारकरी कीर्तन म्हणजे आईसाहेबांच्या नावाप्रमाणेच आज ही त्यांना वेणू
मय श्रद्धांजली वारकरी कीर्तन. वडिलांना मेल्यानंतर जर खरंच जिवंत करायचं असेल, पहिले टोप्या टावेल बंद करा आणि प्रत्येकानं आईच्या नावाचं, स्वतःच्या आईच्या नावाचं या उन्हाळ्याच्या मध्यावधीमध्ये पाऊस होण्याच्या अगोदर एक झाड लावा. आईच्या नावाचं, बापाच्या नावाचं एक झाड लावा. त्या झाडाला पाणी नाही घालता आलं, पोरगा शाळेत चाललाय, त्याच्याकडे रोज एक बॉटल भरून द्या बिस्लरीची, त्या झाडाला तो देईन. त्या झाडाला आईचं नाव द्या. त्या झाडाला खत घालताना असा भाव मनामध्ये आणा, माझ्या आईला भूक लागली, मी तिला जेवू घालतो. त्या झाडाला पाणी घालताना असा भाव मनामध्ये आणा, माझ्या आईला तहान लागली, जसं ती जिवंत असताना शेवटच्या श्वासाला मी शिप शिप पाणी देत होतो, आता ती मेल्यानंतर सुद्धा ती मेली नाही, ती कीर्ती रूपानं माझ्या जीवनामध्ये अस्तित्व आहे, तिच्यामुळेच हे जीवन आहे. तिला पाणी घालताना माझ्या आईला तहान लागली असा भाव आणामध्ये आणा. आणि मेल्यानंतर तुमची आई जिवंतपणी जशी सावली देत होती, मेल्यानंतर त्या झाडाच्या रूपानं तुम्हा सगळ्यांना सावली देईन. टोप्या टॉवेल हे बंद करा, अजिबात देऊ नका. द्यायची असेल तर 500, 100, 200, 50 रुपयाची नोट एका पाकिटात घाला, त्याच्यात तुमचं नाव टाका, त्या परिवाराच्या प्रिय व्यक्तीचं नाव टाका आणि तुमच्याकडून सप्रेम भेट असं लिहा. त्या घरात एखादी गरीब, त्या कुटुंब गरीब असेल तर एखाद्या मुलीच्या शिक्षणाला खर्च होईल, आणि तो कुटुंब जर श्रीमंत असेल तर गावातल्या गरीब मुलींच्या शिक्षणासाठी तो खर्च केला जाईल. शिवाजी राजांच्या वतीनं अशी संवेदना व्यक्त करतो, अशी भावना व्यक्त करतो. कृपया अनुकरण करावं. नाही तर काही लोक आमच्या देखता टोप्या टावेल घालवो, नाहीतर तुम्ही आम्हाला फक्त पोपटराव म्हणून समजलं आहे. तर एवढं परिवर्तन करा, असं वेणुगीत मी वेणुताईंच्या पुण्यतिथीच्या वतीनं व्यक्त करतो. ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय निवृत्तीराया शुभांकाबाई सकया निवृत्तीराया निवृत्तीराया शुभांकाबाई हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल. बोलिले करा क्षमा परद महाराज विचारिला ते कारम्या फुला. करा क्षमा परद महाराज पाया पैकिंगला